नमस्कार मित्रांनो, माझे वय 25 वर्षे आहे. माझ्या मावशीची मुलगी जिच्यासोबत ही घटना घडली तिचं नाव आहे प्रियंका. प्रियंका दीदीचे वय 28 वर्षे आहे. त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगी आहे जी सुमारे 7 वर्षाची असेल. कारण दीदीचे लग्न लवकर झाले होते, पण त्यांना आपले शिक्षण थांबवायचे नव्हते. शिक्षणाच्या निमित्ताने त्यांनी दुसऱ्या मुलाचा विचार मागे ठेवला होता. एके दिवशी मी घरी झोपलो होतो, तेव्हा घरात मावशी आणि प्रियंका दीदी आल्या आणि आईशी बोलायला लागल्या. त्यांच्या तिघाच्या बोलण्याने माझी झोप उडाली, पण आळस येत असल्यामुळे मी तसाच पडून राहिलो. तेव्हा आई प्रियंका दीदींना सांगत होत्या की आता जावई बापूंना नोकरी लागली आहे, आता दुसरे मूल करून घे. प्रियंका दीदींनी आईच्या बोलण्याला हलकेच टाळले. तेव्हा मावशीही म्हणाल्या, मीही तिला हे समजावत आहे. मावशी आणि आईचे बोलणे ऐकून प्रियंका दीदी काहीच बोलल्या नाहीत. त्या फक्त शांत राहिल्या. थोड्या वेळाने बोलणे झाल्यावर त्या दोघी निघून गेल्या. त्या निघून गेल्यानंतर मीही उठून बाहेर गेलो. काही दिवसानंतरच जीजी प्रियंका दीदींना घेऊन गेले आणि वेळ असाच पुढे सरकत गेला. सुमारे 6 महिन्यानंतर प्रियंका दीदी घरी आल्या. आईने त्यांच्यासोबत पुन्हा ती जुनी चर्चा सुरू केली. एक मूल आणखीन करून घे. या बोलण्यावर प्रियंका दीदी काहीशा उदास झाल्या. मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा आई काही कामासाठी उठून गेली. मी पाहिले की प्रियंका दीदी एकट्या एकदम उदास बसल्या आहेत. मी म्हणालो, कशा आहात प्रियंका दीदी? उदास वाटत आहात? त्यांनी सांगितले, मी कुठे उदास आहे, काहीच नाही. आम्हा दोघात काही सामान्य गप्पा सुरू झाल्या. दीदी म्हणाल्या, आजकाल काय करतोयस? अभ्यास कसा चाललाय? सरकारी नोकरीसाठी तयारी कशी आहे? मी म्हणालो, अजून तर लागलोयच. दीदी म्हणाल्या, आता तू लग्न कर. मी म्हणालो, अजून नाही दीदी, आधी नोकरी तरी लागू दे. त्यांनी सांगितले, नोकरी तर लागेलच, लग्न कर, नाहीतर मग. एवढे बोलून त्या शांत झाल्या. मी त्यांना खुणावत विचारले, नाहीतर मग काय? त्या काहीच बोलल्या नाहीत. मी पुन्हा विचारल्यावर त्या म्हणाल्या, मग वय निघून गेल्यावर लग्नही होणार नाही. याशिवाय दीदीने मनातल्या मनात काहीतरी बडबड केली आणि उठून आपल्या खोलीत गेल्या. संध्याकाळी जिजाजी आले तेव्हा प्रियंका दीदी आपल्या घरी निघून गेल्या. वेळ असाच जात होता. काही काळानंतर मला एक स्पर्धा परीक्षा द्यायला प्रियंका दीदीच्या शहरात जावे लागले. त्यामुळे मी प्रियंका दीदीच्या घरीच गेलो, कारण आईने आधी दीदींना सांगितले होते की मी येतोय. पोहोचल्यावर मी प्रियंका दीदींना विचारले, जिजाजी आणि गुड्डू कुठे आहेत? प्रियंका दीदीच्या मुलीला सर्वजण गुड्डू म्हणतात, कारण ती गुड्डू सारखीच प्यारी दिसते. त्यांनी सांगितले की जिजाजी ड्युटीवर गेले आहेत आणि गुड्डू आपल्या आजी आजोबाकडे गावी गेली आहे. आम्ही दोघे गप्पा मारायला लागलो. मग संध्याकाळी जिजाजी ड्युटीवरून आले. आम्हा दोघात गप्पा सुरू झाल्या. गप्पामध्ये जिजाजींनी मला विचारले, तू दारू वगैरे काही घेतोस का ते सांग. मी नकार दिला. तरीही त्यांनी एक बाटली आणली आणि पॅक बनवून प्यायला लागले. मी नकार दिला होता की मी दारू घेत नाही, म्हणून मी त्यांना विचित्र नजरेने पाहत होतो. मला आजच कळाले होते की ते दारूही पितात. त्या दिवशी जिजाजींनी पटापट पॅक घेत चालले आणि ते पूर्ण नशेत टल्ली झाले. त्यांना हेही भान नव्हते की त्यावेळी ते काय बोलत आहेत. ते बडबडत होते, तुझ्या मावशीच्या मुलीने माझे आयुष्य बिघडविले, दुसरे मूल करू शकत नाही. त्यांनी अजूनही खूप असेच काही बोलणे केले. ते पूर्ण नशेत होते. त्यामुळे समोर कोण आहे आणि कोणासमोर असे बोलत आहेत याचेही भान नव्हते. मी शांत राहिलो, कारण जर मी काही बोललो असतो तर दीदीचे घर म्हणून मी धीराने सर्व ऐकत राहिलो. तेव्हा मी पाहिले की प्रियंका दीदी आमच्या मागे उभ्या आहेत. आमच्या नजरा भिडल्या. तेव्हा त्यांनी मला सांगितले, त्यांना खोलीत झोपवण्यात मला मदत कर. एक बाजूने मी जिजाजींना पकडले आणि एक बाजूने प्रियंका दीदीने. तेव्हा माझा हात अचानक प्रियंका दीदीच्या अस्तित्वाला लागला. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मी नजर खाली केली. आम्ही दोघांनी जिजाजींना खोलीत झोपवले आणि बाहेर आलो. थोड्या वेळाने प्रियंका दीदींनी माझ्यासाठी आणि स्वतःसाठी जेवण वाढले. आम्ही दोघे जेवत होतो तेव्हा प्रियंका दीदी रडायला लागल्या. मी विचारले, दीदी का रडत आहात? त्यांनी काहीच सांगितले नाहीत. मी उठून त्यांच्या जवळ गेलो. माझ्या खूप विचारल्यावर प्रियंका दीदी म्हणाल्या, यांचे आता हे रोजचे रुटीन झाले आहे. पिल्यानंतर मला खूप वाईट बोलतात. मी कुणालाही सांगू शकत नाही. घरात सगळे अस्वस्थ होतील म्हणून मी कुणालाही सांगत नाही. एक क्षण थांबून त्याने पुढे सांगितले, भाऊ तूही कुणाला काही सांगू नकोस. मी म्हणालो, कुणालाही सांगणार नाही. पण ते असे का करतात? प्रियंका दीदी म्हणाल्या, ते म्हणतात की त्यांना एक बाळ आणखीन हवं आहे आणि त्यांच्यातच कमतरता आहे. हे सांगताना प्रियंका दीदींनी मला पकडले, कारण त्या बसल्या होत्या आणि मी त्यांच्या जवळ उभा होतो. थोडा वेळ असेच पकडून राहिल्यानंतर माझ्या मनात हलचल झाली आणि माझ्या मनात भावना दाटून येऊ लागली, कारण त्यावेळी प्रियंका दीदीचे व्यक्तिमत्व माझ्या भावनेच्या जवळ होते. मी मागे सरकलो आणि प्रियंका दीदीही. मी त्यांना शांत केले
आणि माझ्या हाताने जेवण खाऊ घातले. जेवण झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या बिछाण्यावर झोपायला गेलो. माझा बिछाना दुसऱ्या खोलीत होता आणि प्रियंका दिदी जिजींच्या दुसऱ्या खोलीत. मी लवकरच झोपलो कारण सकाळी माझी परीक्षा होती. रात्री सुमारे 2 वाजता माझी झोप उडाली तेव्हा मला काहीतरी कुजबुज ऐकू आली. कदाचित प्रियंका दिदी आणि जिजाजी सुंदर वेळेचा अनुभव घेत होते. तेव्हा प्रियंका दिदी म्हणाल्या, तुम्हाला खूप लवकर होतं आणि तुम्हाला बाळ हवे आहे. थोड्या वेळाच्या कुजबुजेनंतर दोघेही झोपले. पण आता माझी झोप उडाली होती. माझ्या मनात प्रियंका दिदीसाठी काही वेगळे विचार येऊ लागले होते. सकाळ झाली आणि मी परीक्षा द्यायला गेलो. जिजाजींनी मला परीक्षा केंद्रावर सोडले कारण त्यांना तिथून 7 वाजता ड्युटीवर जायचे होते. मी 3 तासानंतर प्रियंका दिदीच्या घरी पोहोचलो आणि डोरबेल वाजवली. कदाचित प्रियंका दिदी त्यावेळी बाथरूममध्ये होत्या. त्यांनी आवाज दिला, कोण? बाहेरून मी म्हणालो, दीदी मी काशी. त्यांनी सांगितले, थांब येते. फक्त 2 मिनिटात प्रियंका दिदीने दरवाजा उघडला. मी पाहिले की प्रियंका दिदी टावेल गुंडाळून दरवाजा उघडायला आल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना पाहतच राहिलो आणि माझ्यात भावना दाटून आली. मी फक्त त्यांना पाहत राहिलो आणि मला भानच राहिली नाही की दरवाजा उघडला आहे आणि मला आत जायला हवे. तेव्हा प्रियंका दिदीने मला हाक मारली आणि पकडून हलवले. तेव्हा मी भानावर आलो. दीदी म्हणाल्या, कुठे हरवला होतास? मी म्हणालो, कुठेही नाही दीदी, बस असंच. मग त्या आत गेल्या. मी मागून त्यांचे अस्तित्व पाहत राहिलो आणि भावनेने प्रभावी होत राहिलो. त्या आपल्या खोलीत गेल्या. थोड्या वेळाने प्रियंका दिदी बाहेर आल्या आणि त्या कयामध्ये दिसत होत्या. मी त्यांना तसंच पाहत राहिलो. तेव्हा प्रियंका दिदीने मला असे पाहिले आणि म्हणाल्या, वाटते आता तुझे लग्न करावे लागेल. मी घाबरून म्हणालो, मला अजून लग्न करायचे नाही. अजून माझे वय तरी काय आहे? तेव्हा प्रियंका दिदी हसू लागल्या. त्या म्हणाल्या, वय निघून गेले तर काय फायदा? मी म्हणालो, लग्नाचा काय फायदा असतो? त्या म्हणाल्या, फायदा तर खूप आहे, जोडीदार योग्य असला तर. मी म्हणालो, मी काही समजलो नाही दीदी. त्या म्हणाल्या, ती तुझी चांगली काळजी घेईल. मी समजू शकलो नाही. प्रियंका दिदी पुढे म्हणाल्या, तुला एखादी मुलगी आवडत नाही का? मी म्हणालो, नाही. त्या म्हणाल्या, का? मी म्हणालो, मला कोणी व्यवस्थित मिळत नाही. त्या म्हणाल्या, तुला कशी मुलगी आवडते? मी म्हणालो, दीदी मला अशी मुलगी आवडते जी तुमच्यासारखी असेल, सुंदर असेल, संस्कारी असेल आणि आपल्या पतीची काळजी घेणारी असेल. प्रियंका दिदी म्हणाल्या, पतीही तसा असावा, गरज पूर्ण करणारा. हे बोलून त्या रडायला लागल्या. मग रडत रडत त्या आपल्या खोलीत गेल्या. मागून मीही त्यांच्यासोबत खोलीत गेलो. मी पाहिले की प्रियंका दिदी रडत होत्या आणि मी मागून त्यांच्या अगदी बाजूला जाऊन बसलो आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो. तुम्ही का रडत आहात? जिजाजी तुम्हाला त्रास देतात का? त्या काहीच बोलल्या नाहीत. माझ्या वारंवार विचारल्यावर त्यांनी सांगितले, मी काय करू? त्यांना एक बाळ आणखीन हवं आहे आणि त्यांच्याकडून काहीच होत नाही. तर तूच सांग, मी काय करू? हे ऐकल्यावर मी म्हणालो, एक उपाय आहे. त्या म्हणाल्या, काय? मी म्हणालो, काही नाही. त्यांनी पुन्हा विचारल्यावर मी म्हणालो, तुम्ही वाईट मानाल. प्रियंका दिदी म्हणाल्या, नाही वाईट मानणार, तू सांग. तेव्हा मी म्हणालो, तुम्ही कुठेतरी दुसरीकडे प्रयत्न करा. त्यांनी मला एक चापट मारली आणि म्हणाल्या, आपल्या मावशीच्या मुलीशी असे बोलतोय? मी म्हणालो, आणि दुसरा काही उपाय आहे का तुमच्याकडे? त्याने सांगितले, नाही. आणि जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे काही केले, कोणाला कळाले तर माझी बदनामी होईल. मी म्हणालो, अशा कोणासोबत करा जो तुझे राज राहील. प्रियंका दिदीने विचारले, असा कोण असू शकतो? मी म्हणालो, जर तुम्ही वाईट न मानाल तर माझ्या नजरेत एक आहे. त्याने विचारले, कोण? मी म्हणालो, जर तुम्ही आणि मी, आपण दोघे, तर कुणाला काही कळणार नाही. त्यामुळे तुमचे घरही वाचेल आणि मी कुणाला काही सांगणारही नाही. घरची गोष्ट घरातच राहील. प्रियंका दिदी नाराज झाल्या आणि तिथून जायला लागल्या. मी म्हणालो, एकदा विचार करा दीदी, मी तुमच्याबद्दल कधी वाईट विचार करू शकत नाही. थोड्या वेळाने मी सामान उचलले आणि त्यांच्या घरातून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी आमच्या घरी प्रियंका दिदी आल्या. मी आपल्या खोलीत होतो. त्यांनी आईला विचारले, काशी कुठे आहे? आई म्हणाली, तो आपल्या रूममध्ये आहे. प्रियंका दिदी वर माझ्या खोलीत आल्या. त्या म्हणाल्या, तर काल काय म्हणत होतास? मी म्हणालो, जे तुम्ही ऐकले होते. प्रियंका दिदी म्हणाल्या, मी खूप विचार केला. मी तुझ्यासोबत सुंदर अनुभव घ्यायला तयार आहे, पण याबद्दल कुणालाही काही कळता कामा नये. मी खूप आनंदित झालो. मी म्हणालो, दीदी कुणालाही काही कळणार नाही. प्रियंका दिदी म्हणाल्या, ठीक आहे, मी तयार आहे. जे करायचं आहे ते लवकर कर. मी म्हणालो, दीदी इतकी घाई काय आहे? इथे कोणाला शंका येऊ शकते. आपण इथे नाही सुंदर अनुभव घेणार, कुठेतरी दुसरीकडे. प्रियंका दिदीने विचारले, कुठे? मग मी म्हणालो, दीदी तुम्ही जे फॉर्म भरायला सांगत होत्या ते तुम्ही भरला का? प्रियंका दिदी म्हणाल्या, अजून नाही. का? मी म्हणालो, तर त्यात तुम्ही बाहेरचे सेंटर लिहा, देहरादून लिहा. मीही तेच लिहीन.
प्रियंका दीदी म्हणाल्या, त्याने काय होईल? तेव्हा मी म्हणालो, जेव्हा परीक्षा द्यायला जाऊ तेव्हा आपण दोघे एकत्र जाऊ. तुम्ही जिजाजींना सांगा की परीक्षा सेंटर चुकले होते. आपल्या दोघांचे पेपर एकत्र असतील. मी आणि तुम्ही फक्त दोघेच पेपर द्यायला जाऊ. मग जे काही होईल ते तिथंच होईल. प्रियंका दीदी समजल्या. तेव्हा खालून मावशीचा आवाज आला. त्या प्रियंका दीदींना बोलावत होत्या. प्रियंका दीदी जायला लागल्या. तेव्हा मी म्हणालो, माझा गिफ्ट? त्याने मला एक पापी देऊन खाली गेल्या. त्या रात्री मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी प्रियंका दीदी आपल्या ससुरालमध्ये गेल्या. प्रियंका दीदींनी आपल्या फॉर्ममध्ये सेंटर देहरादून लिहिले. 1.5 महिन्यानंतर परीक्षा होती. प्रियंका दीदी आणि माझी परीक्षा 1 दिवस आधी पुढे मागे होती. घरच्यांनी सांगितले, जिजाजींना सुट्टी मिळाली नाही. तू आणि प्रियंका दीदी दोघे एकत्र जा. मी म्हणालो, जसे तुम्हाला ठीक वाटेल. मी मनात खूप आनंदित झालो. मी घरच्यांना सांगितले की मी गाडी घेऊन जाईन. त्यांनी सांगितले, ठीक आहे. परीक्षेच्या 1 दिवस आधी मी प्रियंका दीदींना घ्यायला पोहोचलो. त्याच दिवशी आम्ही दोघं परीक्षेसाठी शहराकडे निघालो. आम्ही घरातून निघालो. त्यावेळी प्रियंका दीदीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी दिसत होती, जी मी जाणवली. मी म्हणालो, दीदी काय बात आहे? खूप खुश दिसत आहात. प्रियंका दीदी म्हणाल्या, काही नाही, बस असेच. मी हसून म्हणालो, ठीक आहे. आम्ही सुमारे 10 किलोमीटर दूर पोहोचलो असो की प्रियंका दीदी म्हणाल्या, गाडी साईडला थांबव. मी विचारले, काय झाले? त्यांनी सांगितले, थांबव तर, मला बाथरूम आला आहे. मी जागा पाहून गाडी थांबवली. गाडी थांबवताच त्यांनी पापी दिली. त्या म्हणाल्या, आता चल. मी म्हणालो, दीदी तुम्हाला जायचं होतं ना? त्यांनी सांगितलं, आधी तर मला दीदी म्हणू नकोस. मला माझ्या नावाने बोलाव आणि मला जायचं नव्हतं. मी म्हणून गाडी थांबवली की मी थांबू शकत नव्हते. आम्ही पूर्ण रस्त्यात अशाच प्रभावात सुमारे 4 तासानंतर देहरादूनला पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर मी एक रेस्टॉरंटमध्ये एक चांगला कमरा बुक केला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा हॉटेलवाल्यांनी आम्हाला पती पत्नी समजून एक चांगली मोठी रूम दिली. डबल बेड, मोठा बाल्कनी आणि खिडकीतून डोंगर दिसत होता. रूममध्ये शिरताक्षणी त्या खूप शांत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्रच मिश्रण होतं. थोडं भय, थोडं उत्सुकता आणि थोडं खूप मोठा अपराधीपणा. मी दार लॉक केलं. आवाज खूप हळू होता. त्या एकदम माझ्याकडे वळाल्या. काशी, हे बरोबर आहे का? त्यांच्या आवाजात थरथरता होती. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, प्रियंका, तू स्वतःच म्हणाली होतीस तुला दुसरा पर्याय नाही. आणि मी वचन दिलंय की कुणाला काही कळणार नाही. हे फक्त तुझ्या आणि माझ्या दरम्यानच राहील. त्या काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी डोळे मिटले आणि हलकेच मान डोलावली. ठीक आहे, पण हळू, खूप हळू. मला घाबरट वाटतंय. मी त्यांना ओढलं. त्यावेळी माझ्या मनात प्रेम नव्हतं, लालसा नव्हती, फक्त एक विचित्र प्रभाव होता. ती माझ्या मावशीची मुलगी होती, 28 वर्षाची, लग्न झालेली, एक बाळाची आई. पण त्या क्षणी ती फक्त एक बाई होती, जी आपल्या आयुष्यातील एक मोठ्या रिकामेपणाला भरून काढून पाहत होती. रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही बोलत होतो. प्रियंका खूप बोलल्या. त्यांच्या लग्नाबद्दल, जिजाजींच्या वाढत्या नशेबद्दल, त्यांच्या अपमानाबद्दल आणि सगळ्यात जास्त दुसऱ्या मुलासाठी होणाऱ्या दबावाबद्दल. मी फक्त ऐकत होतो. कधी कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी त्यांना पुसत होतो. त्या रात्री आम्ही फक्त झोपलो, सुंदर अनुभव घेतला नाही. प्रियंका म्हणाल्या, आज नाही, मला थोडा वेळ हवा आहे. उद्या परीक्षा आहे, तूही दमला आहेस. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे परीक्षा केंद्रावर गेलो. पेपर देताना माझं लक्ष कुठेही लागत नव्हतं. फक्त प्रियंकाची आठवण येत होती. परीक्षा संपल्यावर आम्ही रेस्टॉरंटमध्ये परतलो. त्यावेळी वातावरण वेगळंच होतं. प्रियंका थोडी फ्रेश वाटत होती. आम्ही जेवलो, मग बाल्कनीत बसलो. डोंगरावर सूर्यास्त होत होता. त्या क्षणी ती म्हणाली, काशी, तुला वाटतंय मी वाईट आहे? मी म्हणालो, नाही, तू फक्त एकटी आहेस. आणि एकटी माणसं कधी कधी चुकीचे निर्णय घेतात, पण ते निर्णय त्यांच्या जगण्यासाठी असतात. ती हसली, खूप हळू, खूप उदास हसली. मग ती कानात माझ्या कुजबुजली. आज रात्री सुंदर अनुभव घेण्यासाठी मी तयार आहे. त्या रात्री जे घडलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. फक्त एवढं सांगतो की प्रियंकाने खूप संकोचाने, खूप भीतीने, पण शेवटी त्याने मला सुंदर वेळेचा अनुभव दिला. त्यावेळी मला वाटलं की मी काहीतरी खूप मोठं, खूप गंभीर चूक करतोय. पण त्या भावनेला मी बाजूला सारलं, कारण त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती, ही माझी आहे, किमान या सुंदर अनुभवासाठी तरी. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियंका उठल्यावर खूप खुश दिसत होती. त्यांनी मला एकदम वेगळ्याच नजरेने पाहिलं. जणू काही आता आमच्यात एक अदृश्य बंध निर्माण झाला होता. काशी, हे कधीही पुन्हा होणार नाही, ठीक आहे? त्यांनी सांगितलं. मी मान डोलावली, पण मनातून मला माहिती होतं की हे फक्त सुरुवात आहे. घरी परत येताना गाडीत प्रियंका खूप बोलत होती, पण त्यांच्या आवाजात एक थरथरपणा होता. जणू ते बोलणं फक्त आवरण होतं. खरं मन कुठेतरी खोलवर दडलं होतं. घरी पोहोचल्यावर आम्ही वेगळेच आलो. मी माझ्या गावी आलो.
त्या आपल्या ससुरामध्ये गेल्या. पण आता दररोज रात्री मला त्यांची आठवण यायची. ते सुंदर अनुभव माझ्या मनात फिरायचे. 1 महिना गेला. प्रियंका कधी फोन करत नव्हती. मीही धैर्य करून कॉल केला नाही. पण एक दिवस रात्री 11 वाजता माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो काशी, मी प्रियंका बोलते. त्यांचा आवाज खूप घाबरलेला होता. काय झालं दी? प्रियंका, मला मला उशिरा दिवस आले आहेत. 2 आठवडे उशीर झाला आहे. माझ्या मनात धडधड सुरू झाली. काय? तू तू टेस्ट केलीस? अजून नाही. घाबरून वाटतंय. काशी, हे काय झालं? मी काय करू? मी क्षणभर शांत राहिलो. मग हळू आवाजात म्हणालो, शांत राहा. उद्या सकाळी मी तुझ्या शहरात येतो. आपण एकत्र टेस्ट करू. आणि काही झालं तरी मी सोबत आहे. त्या रडू लागल्या. तुला माहिती आहे का, जर हे खरं असेल तर माझं काय होईल? जेजेंना कळालं तर, मावशींना कळालं तर मी मरून जाईल. काशी, तू मरणार नाहीस. मी आहे ना. दुसऱ्या दिवशी मी खोटं सांगून अभ्यासासाठी जातोय म्हणून प्रियंकाच्या शहरामध्ये पोहोचलो. त्या एका छोट्या क्लिनिकमध्ये मला भेटल्या. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. आम्ही टेस्ट घेतली. रिझल्ट येण्याची वाट पाहताना प्रियंका माझ्या हाताला इतक्या जोरात पकडून बसल्या होत्या की माझ्या बोटांना वेदना होत होत्या. रिझल्ट पॉझिटिव्ह आला. प्रियंका एकदम स्तब्ध झाल्या. मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू इतके शांत होते की मला भीती वाटली. रडणं नाही, फक्त डोळ्यातून पाणी वाहत होतं. काशी, आता काय? मी त्यांना म्हणालो, आपण निर्णय घेऊ, पण घाई करू नकोस. त्या दिवसापासून प्रियंकाच्या मनात एक वेगळाच बदल सुरू झाला. त्या मला रोज रात्री कॉल करायला लागल्या. कधी भय, कधी राग, कधी अपराधीपणा. कधी त्या म्हणायच्या, हे तुझं आहे काशी. पण मी ते कसं ठेवू? तर कधी म्हणायच्या, मी हे ठेवणार नाही. मी त्यांना समजावत होतो, पण मनातून मला एक गोष्ट समजली होती. आता आम्ही दोघे एक मोठ्या जाळ्यात अडकलो आहोत आणि हे जाळं हळूहळू घट्ट होत चाललं होतं. 2 महिने गेले. प्रियंका आता बाहेरून दिसायला थोड्या बदलत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता दिसत होती, जी कुटुंबाला जाणवू लागली. जिजाजी अजूनही दारू पितात, पण आता ते प्रियंकावर कमी ओरडतात, कारण प्रियंका आता जास्त शांत आणि आज्ञाधारक झाल्या होत्या. मावशींना वाटायचं की प्रियंका दुसऱ्या बाळासाठी तयार होत आहेत, पण खरं तर चित्र वेगळंच होतं. एक रात्री प्रियंका फोनवर रडत रडत म्हणाल्या, काशी, आज डॉक्टरकडे गेले होते. 3 महिन्याचं आहे. आता काही नाही करता येणार आणि मला आता हे ठेवायचं आहे असं वाटतंय. मी स्तब्ध झालो. प्रियंका, तू काय बोलतेस? मला माहिती नाही, पण हे बाळ माझ्या आयुष्यात आलं आहे आणि हे तुझं आहे. मी काहीच बोललो नाही, कारण माझ्या मनात आता एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. जर हे बाळ जन्माला आलं तर DNA टेस्ट, कुटुंबात प्रश्न, जिजाजींचा संशय, सगळं उघड होण्याची शक्यता होती. पण प्रियंका आता बदलल्या होत्या. त्या मला म्हणायला लागल्या, काशी, तू माझा एकमेव आधार आहेस. मी जिजाजी बरोबर राहते, पण माझं मन फक्त तुझ्याकडे आहे. तू मला सोडू नकोस. मी हो म्हणत होतो, पण आतून मला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू मी एका गहन अंधारात चाललो होतो आणि मागे वळून पाहिलं तर माझ्या मागे काहीतरी येत होतं, जे मी ओळखू शकत नव्हतो. एक दिवस प्रियंका मला म्हणाल्या, काशी, मी एक निर्णय घेतला आहे. मी जिजाजींना सांगणार आहे की हे बाळ त्यांचं नाही, पण मी ते ठेवणार आहे आणि तुला मी यामध्ये कधीही ओढणार नाही. पण तू मला दूर जाऊ देऊ नकोस. मी घाबरलो. प्रियंका, हे वेडेपणा आहे. ते तुला सोडणार नाहीत किंवा आणखी वाईट ते करू शकतात. मला माहिती आहे, पण मी आता थकले आहे खोटं बोलायला. त्या दिवसानंतर प्रियंकाचे फोन कमी झाले. मी त्यांना कॉल केला तर ते स्विच ऑफ व्हायचा. मी घाबरलो. मी त्यांच्या शहरात जाण्याचा विचार करू लागलो. मग एक रात्री 2 वाजता माझा फोन वाजला. प्रियंकाचा नंबर. मी ताबडतोब उचलला. प्रियंका, काय झालं? दुसऱ्या बाजूला श्वासाचा आवाज येत होता. खूप वेगाने श्वास घेत होता कोणीतरी. प्रियंका, बोल ना. मग एक हलका थरथरणारा आवाज आला. काशी, जिजाजींना कळले. माझ्या मनावर काठा उभा राहिला. कसं? तूच सांगितलंस? नाही. त्यांना काहीतरी शंका आली. आज त्यांनी माझा फोन तपासला तर त्यामध्ये तुझे आणि माझे मेसेजेस, काही जुने कॉल्स आणि आता दुसऱ्या बाजूला शांतता. मग फक्त एक वाक्य, तो खूप रागवला आहे. मी लपून बोलतेय काशी. मला वाटतंय तो काहीतरी करणार आहे. मी म्हणालो, तू आता कुठे आहेस? ती म्हणाली, घरात. आणि गुड्डू झोपली आहे. तो बाहेरच्या खोलीत बसला आहे, दारू पितोय. मी म्हणालो, प्रियंका, तू शांत राहा. मी उद्या सकाळी येतो. काहीही करू नकोस काशी. जर त्याने काही केलं तर तू गुड्डूची काळजी घेशील ना? त्यांचा आवाज इतका थरथरत होता की मला रडू आलं. प्रियंका, असं बोलू नकोस. मी येतोय. फोन कट झाला. मी रात्रभर झोपलो नाही. सकाळी पहाटे मी गाडी काढली आणि प्रियंकाच्या शहराकडे निघालो. रस्त्यात माझ्या मनात 1000 प्रश्न येत होते. हे सगळं कुठे जाणार होतं? प्रियंका खरोखर हे ठेवणार होती का? जिजाजी काय करणार होते? आणि
मी काय करणार होतो? दुपारी 2 वाजता मी त्यांच्या घराजवळ पोहोचलो. घराबाहेर एक पोलिसाची गाडी उभी होती. माझं मन थांबल्यासारखं झालं. मी गाडी थांबवली. मी हळूहळू घराकडे गेलो. दरवाजाजवळ 2 पोलीस उभे होती. आतून मावशीचा रडण्याचा आवाज येत होता. मी एका पोलिसाला विचारलं, काय झालं साहेब? तो म्हणाला, घरात एक महिला, प्रियंका, तिच्या पतीने तिला मारहाण केली असं वाटतंय. पण ती आता हॉस्पिटलमध्ये आहे. स्थिती गंभीर आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिचा नवरा तो आत आहे आणि त्याला अटक केली आहे. पण तो म्हणतोय की तिने स्वतःच काहीतरी केलंय. मी आत गेलो. मावशी मला पाहून रडू लागल्या. काशी, तुझी दिदी ती. मी काहीच बोललो नाही. फक्त प्रियंकाच्या रूमकडे पाहत राहिलो. बेडवर लाल डाग होते. टेबलावर प्रियंकाचा फोन पडलेला होता. स्क्रीनवर माझा शेवटचा मेसेज दिसत होता. मी येतोय. मी फोन उचलला. त्यावर एक नवीन ड्रॉप मेसेज होता जो प्रियंका पाठवू शकल्या नव्हत्या. काशी, तो म्हणतोय हे तुझं आहे. मी कबूल केलं. आता तो मला सोडणार नाही. पण मी तुला दोष देणार नाही. फक्त गुड्डूला. मेसेज अपुरा होता. मी फोन खाली ठेवला. माझ्या मनात एक विचार घोळू लागला. आता प्रियंका हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना वाचविता येईल का? आणि जर त्या वाचल्याच तर त्या काय सांगतील? जिजाजींना काय म्हणतील? आणि मी या सगळ्यात कुठे उभा आहे? बाहेर पोलीस मला शोधत होते. कारण प्रियंकाने शेवटच्या क्षणी मावशींना सांगितलं होतं, काशीला बोलवा. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश ढगाळ होतं. पाऊस पडायला लागला होता. मला कळत नव्हतं की पुढे काय होणार होतं. प्रियंका वाचतील का? बाळ वाचेल का? की हे सगळं एक मोठ्या रस्त्यात बुडून जाईल? फक्त एक गोष्ट मला स्पष्ट जाणवत होती. आता हे फक्त प्रियंका आणि माझ्या दरम्यान राहिलेलं नाही. आता यात कुटुंब, पोलीस, हॉस्पिटल आणि एक मोठा अंधारात लपलेला सत्य होतं. मी हळूहळू मागे सरकलो. पण मित्रांनो, आता इथून पुढे जे काही घडणार आहे ना, ते तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे. पण प्रश्न एकच आहे, तुम्हाला खरंच पुढचा भाग पाहायचा आहे का? की ही गोष्ट इथेच थांबवायची आहे? जर तुमच्या मनात थोडीशी उत्सुकता असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक जोरात लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. कारण पुढे जे उलगडणार आहे ते प्रत्येकाने पाहायला हवं. टार्गेट आहे 500 लाईक्स. जसेच 500 लाईक्स पूर्ण होतील ताबडतोब मी पार्ट 2 तुमच्यासमोर घेऊन येणार. किंवा कमेंट्समध्ये एकच लिहा, पुढे काय झालं. जर कमेंटचा पाऊस पडला तर समजा पुढचा भाग येणं पक्क. लक्षात ठेवा, पुढचा भाग येणार की नाही हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. म्हणून उशीर करू नका. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद. आणि तयार रहा, कारण पुढचा भाग तुम्हाला हादरवून टाकणार आहे.